नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरलाय, माझे कपडे वगैरे पण धुवून झाले। त्यानंतर आता सगळं आवरून झाले। आता फक्त आमचं सकाळचं जेवण आणि कानाचं जेवण बाकी आहे। कानासाठी आज मी मूग डाळ आणि त्याच्यामध्ये थोडेसे डांगर असं देणार आहे, तर ते मी इथे उकडायला ठेवलंय। आणि इथे मी टरबूज चिरत होते, कारण की आम्हाला दिवसभर खायला लागतं थंड झालेलं टरबूज। म्हणजे एकदा कापून ठेवायचं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, जसं लागेल तसं खात जायचं। आणि आज आजीने कानासाठी तर मस्त झोळी बांधली, कारण आहे ना, कानाला जेव्हा पण आम्हाला बाहेर झोपायचं राहतं तेव्हा त्याची ती झोळी बाहेर घेऊन यावं लागते, परत मध्ये न्यावं लागते। त्यापेक्षा मग आत्या बोलले की मी इथंच मस्त झोळी बांधते। आणि पप्पा ना चक्कर मारायला गेले गाडी तर उन्हात होती, तर मग आता सावलीत लावायला गेले आणि तसंच कानाला पण सोबत घेऊन गेले। दररोजचं आहे, कानाला गाडी तिकडून इकडे आणायच्या वेळेस पण कानाला घेऊन जाते आणि इथून तिथं लावायच्या वेळेस पण कानाला घेऊन जाते। विण बांधलेला झोळीत कानाचं लगेच झोपी लावायचं काम चाललंय। कसं आहे काना, कसं आहे पांघरून देऊ तुझा दादू? थांब, तुझ्या पांघरून देते। कानाचं एक भारी काम आहे, कानाला बिना पांघरूनच अजिबात झोपी। दादूला दूध दे वाटीत, दादूची वाटी मांजर चाटी, मांजर गेली राणा। मस्त झोपण आता। चला तोपर्यंत मी चहा घेते, दादूला खोपू घालून त्याला झोपी लावायचं काम चालू आहे। त्याला आज मी बनवली होती नाचणीची पेज। आज इतकं सगळं वारं आहे की आमच्या एवढ्या सगळ्या कैऱ्या खाली पडल्या, लई जास्त वारं चालू। किती वाजले आता? 6 वाजले। माझा दिवस कुठं जातोय मला कळतच नाही। जेव्हापासून मी फुल म्हणजे मोठे व्हिडिओज टाकायला लागले ना, तेव्हापासून तर एडिटिंग एवढंच चालू आहे। काना दुपारी झोपला का माझं तेवढं, तोपर्यंत मी कामावरून घेते। तो झोपल्यानंतर वर येते तर कधी 3 आणि कधी 4 वाजते ते बी कळत नाही। आता मी 4 वाजता खाली गेले होते सगळे एडिटिंग वगैरे करून, परत वरती आले सगळी खालची कामं आवरून। जसं की कानाचे कपडे होते संध्याकाळचे, ते दिवसभराचे मी संध्याकाळी धुवून टाकत असते, ते धुतले, चहा वगैरे केला, घर झाडून घेतले, माझं थोडं आवरलं, भांडे होते ते सगळे धुतले आणि परत वरती येऊन बसले। आता कधी 6 वाजले मलाच कळलं नाही। माझं घराकडं म्हणजे रूमकडं पण लक्ष नाही आहे। हे बॉक्स माझे किती दिवसापासून येऊन पडलेले, मी असे माझ्याकडं खूप जास्त बांगड्या आहे, तर ते ठेवण्यासाठी कडे बांगड्या, तर ते ठेवण्यासाठी मी असे बॉक्स ऑर्डर केले होते। 3 ऑर्डर केले होते, 2 माझ्यासाठी, 1 श्रुतीसाठी। ती बोलली की मला सुरुवातीला एकच घे, मग मी तिला एकच पहिले ऑर्डर केला। आता तिला आवडलं तर बघू परत घेऊ। ते पण मी किती दिवसापासून ते येऊन पडले, ते पण मी अजून बांगड्या वगैरे काही ठेवलेलं नाही त्याच्यामध्ये। तुम्ही पाहिलंय का मला मी दुपारची झोप सोडून काम करताना? पाहिलं होतं कधी? ग्रोथ झाली तुझ्यामध्ये, ॲटिट्यूड चेंज झाला। तुमच्यामुळे झालंय, नुसते मला टोमणे मारायचे। शेवट मी सगळं सोडूनच दिलं, झोप सोडूनच दिली आता मी। पण काय मला दुपारी असं लई कस तरी वाटतं। काय एक दिवस मोठी झोप घ्यायची सगळ्यांना। सिरियसली तुम्हाला माहित नाहीये, हा माणूस रात्री 1:30, 2 वाजेपर्यंत काम करीत राहतो। मला खरंच तुमच्याकडे बघून, भले तुम्ही 8 वाजता 9 वाजता कधी पण उठू, आता कानामुळं तर लवकरच उठत्या, पण मला तुम्ही पाहत असाल, मी रूममध्ये आले मला असं वाटतं मी कधी बेन झोपण आणि कधी नाही झोपायचे। कानाला झोपी लावून पटकन झोपून घेते मी, तरी पण माझी एवढी व्यवस्थित झोप नाही होत। आता तुम्ही तर 1, 1:30, 2 वाजेपर्यंत काम करीत राहते, कशी तुमची होत असेल झोप बघ। आणि दिवसभर पण इथं बसलेले राहते। तुला पैसे पाहिजे का? काही पाहिजे का तुला? का बरं तारीफ करत? असंच मनात आलं, बोलून दिलं। होते का आता काना उठलेला असेल। मला माहिती तुम्हाला माझी बडबड ऐकून बोर होत आहे। येस, तुम्ही माझे ब्लॉग्स बघत नका जाऊ बर का? चालेल, चला आता खाली जाते, स्वयंपाक बनवते, कानाला दाखवते थोडं, कारण आज मी दिवसभर बहुतेक कानाला दाखवलेलंच नाही। बघा शेट उठलेले मी खाली येईपर्यंत।
मी आजीचं त्याचं काम चालू आहे. हा टाकते मी चालते बस. दादू हा किती वेळचा झोपला होता. माझी सगळी कामं झाली त्या बाबा तोपर्यंत. हा ना का ना हा ए दादू ए दादू. हा नवीन झोळी होती ना. इग्नोर मार राहिला मी नव्हते ना तो उठला तेव्हा खाली. काना ए काना एवढं एवढं काना काय काय तुला माझ्याकडे बघायचं नाही का? माझ्याशी बोलायचं नाही का? भामटू तू बस नाही म्हणून वर जाऊन बस आता आजी सोबत. भेंडी शिजायला टाकून दिली आहे आणि आमची सकाळी आम्ही कांद्याची पात बनवली होती ती पण तशीच आहे. म्हणजे होती भरपूर जास्त पण ती पण थोडी उरलेली आहे. तर तिला मस्त पोळ्या झाल्या की तव्यावर टाकून गरम करते कारण दादांना तव्यावरची कांद्याची पात जास्त आवडते. म्हणून ती थोडीशी तिच्यातलं पाणी आटवून घेते आणि पोळ्या बनवते. पोळ्या तर मला भेंडी होईपर्यंत बनवता नाही येणार कारण आमची ही जी पोळ्या बनवायची शेगडी ना ती चालू केल्यानंतर पूर्ण घरातली लाईटच बंद होऊन जाते. दोन्ही शेगड्या सोबत चालू असल्यावरती मग आधी भेंडी बनवून घेते आणि मग पोळ्या बनवते. पीठ मी मळून ठेवलेलं होतं पहिलेच. आम्हाला दूध पियचं होतं. दूध पिता पिता तिकडं दादांची आरती सुरू झाली. आता आम्हाला आरतीला जायचं आहे. मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरळ शृंड वक्र तृंड त्रिनयना तास रामाची वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा. पहिल्यांदा खाली म्हणलं काना मस्त आजीच्या मांडीवर बसलाय. कोण काय खातंय काय नाही निरीक्षण चालू. इकडं त्याला खेळणे आणून टाकलंय. त्याची जागा मोकळी केलीये पण त्याला इथंच बसायचंय. कशी खाते ते पाहू राहिला. स्वतःच्या हाताने खायचं टाइम आहे ना. हा अभ्यास करू शिकू राहिला. दररोज पप्पाच्या आणि काकाच्या मांडीवर राहतो. पप्पाना काकांना सवय लावेल. काकांना सवय लावेल. काकांना नुसतं उचलून घेऊन पडायचं. मांडीवर घेऊन बसलो म्हणजे 10 मिनिटात जेवण होऊन जातं. घ्या मग द्या ना मग त्यांच्या मांडीवर. काना झोपलेला आहे. काही नाही झोपेले तो. हे हळूच घेऊन आले त्याला. तो खाली छान जोडीमध्ये त्याच्या नवीन झोपलेला.